आत्मजा महिला संघटना 6वा वर्धापन दिन। आत्मजा महिला संघटन नाशिक यांनी आपल्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त मिलाफ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले। विशेष दिव्यांग मुलांसाठी आयोजित या कार्यक्रमात श्रीमती सुनंदा केले विद्या मंदिर, पडसाद कर्णबधीर विद्यालय, VXL लर्निंग सेंटर, प्रयास लर्निंग अँड थेरपी सेंटर, मनाली बहुउद्देशीय सेवा संस्था आदी शाळांमधील चमू सहभागी होऊन नृत्य, नाट्य, गायन आदी कला सादर करण्यात आले। त्यात सर्व संस्थेचे विशेष मुलांनी आपले नाट्य, नृत्य यांच्यातून सुंदर संदेश खालील दिले, जसे की शेतकरी आत्महत्या, सोशल मीडियाचा अतिपणा, विठ्ठलवारी, कृष्णलीला आणि गणेश वंदना। त्यांच्याबरोबर आत्मजा सदस्य यांनी आपले मराठी सण व संस्कृतींवर नृत्य, तर त्यांची मुले यांनी गणेश वंदना, गायन, भक्तिगीत असे सादर केले। विशेष मुलांचे सुंदर कार्यक्रम सामान्य मुले आणि विशेष मुले एकाच मंचावर आपापल्या कला सादर करून समानतेचा नवा विचार प्रस्थापित केला। समाजाने सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। मिलाफ कार्यक्रम स्त्री मंडळ हॉल, तिळके कॉलनी येथे संपन्न झाला। यात श्रीमती सुनंदा केले विद्या मंदिरच्या सौ राजश्री कुलकर्णी, पडसाद यांच्या सुवर्णा खोडके, VXL चे जयंती विश्वनाथ, प्रयासचे रोहिणी वाघ, मनाली स्कूलचे ज्योती गायकवाड या संस्थेची टीम, त्यांचे पालक समवेत उपस्थित होते। आत्मजा कार्यकारिणी यशश्री रहाडकर अध्यक्ष, कीर्ती मांदळे, आरती गरुड, अर्चना काळे, स्वाती कुलकर्णी, सुनीता गोसावी, पूजा जोशी, मयुरी शुक्ला नवले आणि आत्मजा सदस्य सुंदररित्या आत्मजा यांचं वर्धापन दिन पार पडला। सूत्रसंचालन विजयलक्ष्मी गुजर आणि साऊंड सिस्टीमचे पराग जोशी यांनी केलं। आत्मजा महिला संघटन नाशिक तसेच असेच उपक्रम स्वतः ते समाज हेतू घेऊन स्वनिधीतून स्वइच्छेनुसार करत असतात आणि नवनवीन उपक्रम राबवत असतात। समाजाला देखील आपण काहीतरी देणं लागतो हे ध्येय घेऊन आत्मजा कार्य करत असते। पुढे देखील असेच उपक्रम राबवत राहतील। या दोन्ही विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे। हा कार्यक्रम खूप छान होता। आत्मजा संस्थेने कार्यक्रम केलेला आहे, खूप उत्तम आहे। विशेष मुलांना विशेष स्टेज अवेलेबल दिलेला आहे आणि इतक्या उत्तम प्रकारे त्याचं कौतुक करत आहे। त्यामुळे मी आत्मजा संस्थेचं खूप अभिनंदन करते आणि खूप कौतुक करते आहे। आज आपण आरती आणि दिनेश यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे, तो खूप छान होता। सगळेच परफॉर्मन्स छान होते, पण त्याच्या विशेष बक्षीस होते आहे देण्याचे करून आपण जोरदार कलावरून संपन्न श्री गणेशाची शारदेची त्यांच्यावर कायम कृपादृष्टी आहे। तेव्हा म्हणजेच पाहिजे त्यांच्या आपल्याला जेव्हा उपलब्ध दिली आहे त्या श्री मंडळाच्या यांचे खूप आभार। राहुल दादा आपल्या संगीताने कार्यक्रमाला शोभा आली, आपले खूप आभार। सर्व मंडळ, संस्था, सर्व शाळांचे शिक्षक, मुले आणि पालक यांचे साथ आणि कार्यक्रमाला भाग आणलेले सर्व मुलं यांचे खूप आभार। मांडली आणि कार्यकारिणीने आणि सदस्यांनी मनावर घेतलं आणि हे कार्यक्रम खूप छान पार पडलं। त्याच्यासाठी सगळे सदस्य जे बाहेर कामाला आहे ते इथे आहे, व्हॉलेंटियर्स म्हणून सगळे संस्था आणि सगळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देणगीदार यांचे खरंच सगळ्यांचे खूप आभार। आणि कीर्तीताई आणि स्वातीताई पहिल्यांदा स्टेजवर बोलल्या, त्यांच्यासाठी जोरदार करत आणि आज आपल्या सूत्रसंचलनासाठी विजयलक्ष्मी
तर त्यांच्या एक छोटासा सत्कार की आत्मजा कार्यकारिणी करू इच्छिते. तर विजयलक्ष्मीताई तुम्ही हे सत्कार स्वीकारावं. तर त्यांच्यासाठी खूप जोरदार एकदा काय स्वीकारा. लेट झालेला असेल तर प्लीज थांबा. आत्मजाचा आज 6वा वर्धापन दिन. माझं साधारण दुसरं की तिसरं वर्ष आहे याच्यात. पण मी प्रत्येक वेळी बघते की अतिशय सुंदर कार्यक्रम यांचे असतात आणि आजचा कार्यक्रम तर अक्षरशः डोळेचे पारणे फाटणारा होता. इतकी ती विशेष मुलं आपण ज्यांना म्हणतो, पण इतके सुंदर परफॉर्मन्सेस त्यांनी दिले की किती कौतुक केलं तेवढं कमीच आहे त्यांचं. आणि या सगळ्याचं त्याच्यातूनही विशेष म्हणजे की कार्यकारिणीला असा कार्यक्रम करावा, या मुलांना स्टेज परफॉर्मन्स करता यावं किंवा यांना काहीतरी यांच्या आयुष्यातला एक आनंदाचा भाग बनावा ही कल्पना सुचणं हे सुद्धा खूप कौतुकाची गोष्ट आहे. याच्यासाठी मी आत्मजा कार्यकारिणीचे पण खूप मनापासून कौतुक करते आणि सगळ्या सदस्यांचं पण खूप कौतुक करते की आम्हाला याच्यामुळे या कार्यक्रमाचा एक मला भाग बनता आलं. काहीतरी एक वेगळा कार्यक्रम याच्यात करता आला. याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि खूप छान वाटलं हे सगळं हे करताना, कार्यक्रम सादर करताना. मी दीपाली जगना आहे, आत्मजाची सदस्य. आज हा कार्यक्रम आमचा 6वा वर्धापन दिन असा झाला आहे की मुलांना संस्कार आणि आयांना संस्कार ह्या दोन्ही गोष्टी मिळाल्या आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आत्मजा आणि आत्मजा कार्यकर्त्यांचे. जी आत्मजा संघटना आणि कार्यकारिणी खूपच हुशार आहे. सर्वसामान्यांसाठी कोणीही कार्य करतात, तर ते स्पेशल लोकांसाठी करतात, हे खूप विशेष आहे. आणि प्रत्येक कारणीच्या डोक्यात वेगवेगळे हे एक असतात, आयडिया येत असतात आणि त्या खूप सुंदर सादर करतात. त्यांच्यामुळे आम्हाला हा स्टेज मिळाला. त्यांचे खूप खूप आभार. नमस्कार, मी मयुरी शुक्ला, आत्मजा कार्यकारिणी. आत्मजा संघटनेचा हा 6वा वर्ष आहे. दरवर्षी आम्ही वेगळ्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करतो आणि यावर्षी ही एक संकल्पना सुचली की वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत आपण फक्त त्यांना भेट देतो आणि जी गरजूची गोष्ट आहे ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवतो. पण आता एक संस्थांना भेट देताना असं वाटलं की त्यांना कुठेतरी स्टेज पण द्यावं. तर हे जी मुलं होते, नॉर्मल मुलं जे आपले असतात, त्यांना तर प्रत्येक ठिकाणी गॅदरिंगमध्ये कुठे ना कुठे स्टेज मिळत असतो. पण या मुलांसाठी, स्पेशल चाइल्डसाठी एक स्टेज आणि प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि पॅरेंट्सला देखील ते खूप असे निग्लेक्टेड वाटायला लागतात. कधी कधी प्रायोरिटी नॉर्मल मुलांना दिली जाते आणि या स्पेशल चाइल्ड यांना सेकंड प्रायोरिटीवर ठेवलं जातं. तर मला सगळ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्या पॅरेंट्सला विनंती करते, अशा पॅरेंट्सला, की आपल्या या स्पेशल चाइल्डला स्पेशल टाईम द्या आणि स्पेशल अनुभव करून द्या त्यांना आणि त्यांनाही नॉर्मलच्या जगात जगू द्या. हे असं एक संदेश देत मी सगळ्या आपल्या लोकांना, नाशिककरांना सगळ्यांना विनंती करते की तुम्ही ज्या संस्था इथे आलेत, ज्यांनी परफॉर्म केलं, त्यांना तुम्ही स्वतः तुम्हाला त्यांचा काही नंबर काही असं हवं असेल तर आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला देऊ. तुम्हीही भेट द्या, तुमच्या पोरांना तिथे घेऊन जा. म्हणजे जी आज पोरांची परिस्थिती आहे की मला आई हे पाहिजे ते पाहिजे, तर तुम्ही अशा पोरांपर्यंत तुम्ही त्यांना घेऊन जा. तुम्ही दाखवा खरी परिस्थिती काय आहे. म्हणजे आपले जे पोरं आहेत ते अजून याच्यातनं काहीतरी चांगलं शिकतील आणि आपणही तुम्ही धडा मिळेल तुम्हाला आणि पॅरेंट काउन्सिलिंग हे एक प्रॉपर होईल. सो धन्यवाद आत्मजा महिला संघटना. नमस्कार, मी यशश्री रहाळकर, अध्यक्षा आत्मजा महिला संघटन नाशिक. आम्ही नुकताच आमचा 6वा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा केला आणि त्यानिमित्ताने आयोजित मिलाफ या कार्यक्रमात आम्ही एक आगळी वेगळी थीम, आगळी वेगळी संकल्पना घेऊन आलो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही विशेष आणि सामान्य अशा दोन्ही प्रकारच्या मुलांना एकाच मंचावर आणण्याचं एक आगळं वेगळं कार्य केलं असं मी म्हणेन. यामागची आमची संकल्पना अशी होती की सामान्य आणि विशेष मुलं हा भेद आपण समाजाने करायला नको. मुलं ही मुलंच आहेत आपणा सर्वांसाठी आणि त्यांना त्याच निकोप दृष्टीने पाहिलं गेलं पाहिजे. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात 5 शाळांमधल्या जवळपास 80 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यातल्या शाळा म्हणजे पडसाद कर्णबधीर
कर्णबधीर विद्या मंदिर, मनाली स्कूल, VXL लर्निंग सेंटर, प्रयास लर्निंग सेंटर आणि सुनंदा केले विद्या मंदिर या शाळांचे अतिशय धमाकेदार परफॉर्मन्सेस त्यांनी दिले. त्यात खूप सखोल असे खूप छान वेगवेगळे विषय त्यांनी त्यात अगदी निवडलेले दिसून येतात. त्यात शेतकऱ्यांची आत्महत्यासारखा गंभीर विषय आहे, तर मोबाईलनं नवीन पिढीचा कसा जीव घेतलाय, कसा बळी घेतलाय, इथपर्यंत गंभीर विषय त्यांनी अतिशय सुंदर प्रभावी पद्धतीने हाताळले आहेत. मला हे सांगताना खूप खूप आनंद होतो आहे की आत्मजाची ही संकल्पना अतिशय यशस्वी या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाली आहे आणि सगळ्या आत्मजा सदस्यांच्या सहभागामुळे, सहकार्यामुळेच हे कार्य यशस्वी झालं. त्यासाठी मनापासून धन्यवाद. आपल्या सुद्धा मीडिया पार्टनर्सचे खूप खूप आभार की तुमच्यामुळे आमचा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो आहे. थँक्यू. स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.